नमस्कार मित्रो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण नाशिक लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत। नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते, परंतु महायुतीच्या दिल्लीतील नेत्यांनी मंत्री भुजबळ यांना उमेदवार द्यावे अशी सूचना देखील केली होती। मात्र उमेदवारी जाहीर करण्यास वेळ लागल्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला। जवळपास 1 महिन्याहून अधिक कालावधीनंतर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना आज उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे हेमंत गोडसे महायुतीकडून तिसऱ्यांदा नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत। मतदानाला अवघे 8 दिवस बाकी असताना मंत्री भुजबळ हे गोडसेंच्या प्रचारासाठी उतरत नसल्यामुळे मंत्री भुजबळ हे नाराज आहेत का काय अशी चर्चा सुरू होत्या। मात्र आज महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या सातपूर येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तळपत्या उन्हात मंत्री भुजबळांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि सर्वांच्याच भुवया उंचवल्या। म्हणजेच 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्यासाठी नाशिकमध्ये महायुतीच्या आमदारासोबत बैठकीला आले होते। मात्र मुख्यमंत्री नाशिकमध्ये असताना भुजबळांनी मात्र महायुतीच्या बैठकीला दांडी मारत येवला विधानसभा मतदारसंघात दौरा निश्चित केला होता। त्यामुळे भुजबळांच्या नाराजीवर उघडपणे चर्चा देखील सुरू झाल्याचे पाहायला मिळालं। भुजबळांच्या समर्थनात समता परिषदेने देखील हेमंत गोडसे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती। मात्र भुजबळांच्या सूचनेनुसार समता परिषदेने मवाळ भूमिका घेऊन महायुतीला बळ देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता मंत्री छगन भुजबळ आणि गोडसे यांच्यात मनोमिलन झाल्याचं बोललं जात आहे। मित्रांनो, ही होती नाशिक लोकसभा निवडणुकीची अपडेट। नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा।